दिलेला शब्द त्यांच्या नेत्यांनी बाळूभाऊला दिलेला शब्द नेता कैसा हो बाळूभाऊ जैसा हो, कांग्रेस का नेता कैसा हो बाळूभाऊ जैसा हो। राष्ट्रवादी काँग्रेसचा तालुकाध्यक्ष आहे ओबीसी सेलचा। आज पक्षश्रेष्ठीला अशी विनंती करते की चंद्रपूर वनी आर्णी ह्या लोकसभा क्षेत्रासाठी योग्य उमेदवार म्हणून बाळूभाऊ धानोरकर हे सर्वनिशी तयारी केलेले एक उमेदवार आहे आणि काँग्रेस पक्षांनी थोडा विचार करून जर समोरचा BJPचा जो उमेदवार आहे हा बलाढ्य आहे आणि त्याच्याच तोडीचा तोड म्हणून बाळूभाऊ धानोरकर हे टिकू शकतात आणि 100% हे विजयी होऊ शकतात असा सर्व कार्यकर्त्यांना आणि या आर्णी चंद्रपूर या मतदारसंघातील सर्व जनतेला विश्वास आहे आणि सर्व पक्षातील काँग्रेस पक्षातील आजी माजी पदाधिकारी त्यांच्या पाठीशी एकनिष्ठपणे उभे आहे। पण हा जो घोड चालू आहे अजूनपर्यंत उमेदवार जाहीर झालेला नाही, जो जाहीर होत आहे तो त्या दृष्टीने तुल्यबळ नाही, कारण तो BJPचा उमेदवार आहे, या क्षेत्रात त्यांची सत्ता पण आहे आणि गृहराज्यमंत्री पण आहे। त्यांना जर हरवायचं असेल तर उमेदवार पण त्याच ताकदीचा असायला हवा। चंद्रपूर गडचिरोली जिल्हा असंघटित कामगार संघटनेचा अध्यक्ष आणि वरोरा नगरपालिकेचा पाणी पुरवठा सभापती। आज जे चंद्रपूर आर्णी लोकसभा निवडणुकीचे जे वारे सुरू आहे यात मागील 15 वर्षापासून काँग्रेस पक्ष या भागात पूर्णतः कोमात गेलेला आहे। या दोन्ही जिल्ह्यात पक्षाचा खासदार नाही, एकमेव आमदार विजयभाऊ वडेट्टीवार आहे आणि आजच्या परिस्थितीत ग्रामपंचायत सदस्य पदाचा कोणी राजीनामा देत नाही। परंतु सर्व नेत्यांना राज्यापासून केंद्रापर्यंत असलेल्या सर्व नेत्यांसोबत चर्चा करून त्या ठिकाणी आमच्या वरोऱ्याचे आमदार बाळूभाऊ धानोरकर यांनी दोन्ही जिल्ह्याचा संपर्क प्रमुख पदाचा शिवसेनेचा राजीनामा दिला, सोबतच आमदारकीचा राजीनामा दिला आणि ज्या पद्धतीने काँग्रेस पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी त्यांच्यासोबत जे कमिटमेंट केलेलं होतं ते कमिटमेंट पूर्ण करून त्यांना लोकसभेची उमेदवारी या ठिकाणी द्यायला पाहिजे होती। काहून तर मागील अनेक वर्षापासून हा पक्ष गटाटटात लढत आहे आणि त्यामुळे चंद्रपूर असो, गडचिरोली असो, यवतमाळ असो या ठिकाणी निम्मे नाहीच्या व्यतिरिक्त आमदार खासदार आपल्याला पाहायला मिळत आहे। फक्त विदर्भात 2-4-5 आमदार आहे, हे परिस्थिती आहे आणि आज बाळूभाऊ यांना या ठिकाणी उमेदवारी दिली तर काँग्रेसचे सध्या अच्छे दिन आहे।